आपलं नाव काय? माझं नाव शरीफ गुलाब मुलानी, मुक्काम पोस्ट घाटनांद्री, तालुका कवठेमंकाळ, जिल्हा सांगली. कधीची लागवड आहे आपली? ही 5 तारखेची आहे. हा महिना कुठला आहे? जानेवारीचा. जानेवारी 5 डिसेंबरची. 5 डिसेंबरची लागवड आहे. 5 डिसेंबरला तुम्ही पहिल्यांदा ओपनला करत होता का शेडनेट करत होता? बऱ्याच दिवसापूर्वी आपण ओपनलाच करत होतो. शेडनेटची आयडिया कुठून आली तुम्हाला? का करावं वाटलं? शेडनेटची आयडिया शिंदे साहेबांचे टेटस बघत होतो बाहेर जाऊन ताकद होता, तर मी ते टेटस बघायचं आणि वाटलं की आपल्या पण एकदा शेतात असं शेडनेटचं एकदा ट्राय करावा. बरं. काय वाटतं इकोलाची ट्रीटमेंट घेतल्यामुळे तुम्हाला काय वाटतं? बेनिफिट काय वाटतंय? काय बेनिफिट म्हणजे व्हिडिओत आता जाऊ शकतच बघा, कुठेही असा थ्रिप्स नाही किंवा काय सेटिंग पडणं, ड्रॉप होणं, ह्या गोष्टी आता जवळजवळ नाहीच आहेत यात. कुठं म्हणजे जे फळ आले ते लागलेच, ते सेटिंग झालेच आणि थ्रिप्स वगैरे कुठंही नाही. मालाची क्वालिटी काय म्हणते? मालाची क्वालिटी एकदम उत्तम आहे. पहिला काल थोडा निघाला 250 किलो, म्हणजे जेट फळ असते की नाही ते काढले, थोडं कुठतर आलेलं पहिलं, ते 1 नंबर विकलं. मुंबई मार्केटला गेलो तर आज आपण या ठिकाणी पाहू शकता कशा पद्धतीने माल सेटिंग आहे आणि मालावरती एकही सिंगल क्रॅश आपल्याला कुठं दिसत नाही. तशाच पद्धतीने शेंडा पण सगळा क्लीन आहे प्लॉटचा. एकंदरीत इकोलाची औषधं कशी वाटतात? काय रिझल्ट तुम्हाला काय वाटतं? इकोलाची औषधं लोकांनी का वापरावीत? याचा थोडी महाग अशी वाटते. आम्ही बऱ्याच वेळा तुमच्यावर तक्रार केली, ती थोडी महाग आहेत, पण त्याचा रिझल्ट बघतात ते बाजारातली वेगवेगळे औषध 10 वेळा मारून ही एक मारून जर रिझल्ट येत असेल तर त्याचा रेशो स्लो होतोय ना. रेशो स्लो झालाच. बरोबर. त्या औषधांचा आपण 10 वेळा मारून जर रिझल्ट घेण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा एक मारलं तर रिझल्ट येतोय. इतर औषधं मारून जो खर्च तुमचा वायपट जातोय तो तुमचा खर्च हे वापरल्यामुळे निम्म्यावरच येऊन जातोय. 100%. बाकी इतर आता तुमच्या मित्रांचे काय प्लॉट असतील त्यांना काय सजेस्ट कराल? किंवा सजेस्ट काय इकोला सजेस्ट याच्या अगोदरही केलं, कारण आम्ही 3 वर्षापूर्वी तुमची आमची भेट झाली. बरोबर. त्या अगोदर तर असंच ट्रीटमेंट वगैरे कुणाचं नव्हतंच, कारण आम्ही कुणाचाही शेड्यूल घेत नव्हतो. बऱ्याच वर्ष शेती करत असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी थोड्या बऱ्या वाटल्या होत्या. त्यानंतर तुम्ही मला एकदा जबरदस्ती म्हणलं एकदा वापरून बघा. आपल्या बीन्सचा शेंडा म्हणजे प्लॉट सोडून दिला होता. त्यानंतर जे काय शेड्यूल दिलं ते शेड्यूल एवढं असं काम केलं की आजपर्यंत आम्ही दुसरं औषधच घेत नाही. इकोला सोडून तुम्ही काय? नाही, इकोला सोडून इच्छाच होत नाही, कारण रिझल्ट आहे ना हो साहेब. बघताय आता, म्हणजे नुसतं तोंडान बोलून काय करायचं, काम असं झालं पाहिजे. बरोबर. धन्यवाद. चांगल्या पद्धतीने तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.